आगरी समाज उन्नति संस्था द्वारा आयोजित आगरी संस्कृति कला व खाद्य महोत्सव का भव्य आयोजन भाईंदर पूर्व के आगरी भवन में रखा गया था। दिनांक 8-9 फरवरी को 2 दिवसीय यह महोत्सव का आयोजन किया गया था। भाईंदर पूर्व के गोल्डन नेस परिसर के आगरी भवन में यह कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में महाराष्ट्र के वन मंत्री गणेश नाईक, भिवंडी के सांसद सुरेश म्हात्रे उर्फ बाड्या मामा, विक्रमगढ़ के विधायक हरिश्चंद्र भोये, मीरा भाईंदर शहर के विधायक नरेंद्र मेहता और पूर्व विधायक गीता जैन, एनसीपी नेता आसिफ शेख, कांग्रेस के वरिष्ठ नेता मुजफ्फर हुसैन की पुत्री आफरीन सैयद भी उपस्थित हुई थी। 9 फरवरी रविवार को आखिरी दिन यह कार्यक्रम में खास तौर पर आए हुए आगरी कोड़ी गीत गायक दादूस ने अपने गानों पर समा बांधी और आगरी समाज के लोग झूम उठे। इस कार्यक्रम के संदर्भ में हमने वन मंत्री गणेश नाईक सहित आगरी समाज उन्नति संस्था के अध्यक्ष रोहिदास पाटिल काका व आगरी कोड़ी गीत गायक दादू से बातचीत की। आइए जानते उन्होंने क्या कहा। अहो मेरा भाईंदर सजलाया या आनंद दिसाला, या आनंद दिसाला, गाव लोक जमलाया अगरी अगरी मोसवाला, ए गाव लोक जमलाया संस्कृती अगरी मोसवाला। तर या संदर्भात आपण काही सूचना करणार आहोत का? अर्ध्या तासापूर्वी नरेंद्र मेहतांनी ती बाब माझ्या लक्षात आणली। वन खात्याच्या त्या संबंधित अधिकाऱ्याला मी सूचना दिल्या, संपूर्ण सहकार्य करायचं आणि ते सहकार्य मिळणार है। सर, आप जनता आज आगरी भवन में आए हैं, क्या कहेंगे? देखिए, बात ऐसी कि मैं तो देखिए किसने मुझे पूछा आप कौन से जात से बिलोंग है, तो मैं बोला मैं एक आगरी हूँ। ओके, किसको जात अपनी बतानी नहीं और किसने पूछा तो जात छुपानी नहीं। ओके, और यहाँ पे रोहिदास काका के माध्यम से इस भाईंदर शहर में ये इलाका आगरी कोली लोगों का था और पाटली क्रिश्चियन लोगों का था, तो ये शहर में आगरी लोगों की पहचान रहनी चाहिए। इसलिए रोहिदास काका ने जो प्रयत्न जो किया अभी वो सफल हो रहा है और ये इनका उत्साह देख के मुझे बहुत खुशी हो रही है। आगे चल के सभी तरह से हम काका के साथ में रहेंगे। खरं तर सर्वप्रथम मला मी आगरी असल्याचा खूप अभिमान आहे आणि आगरी समाजाचं जिथे ते कार्यक्रम होतं ते मी पोहोचत असतो। परंतु गेल्या वर्षापासून आपला आगरी समाज उन्नती संस्था आयोजित अतिशय सुंदर या ठिकाणी मीरा भाईंदरमधील एक भव्य आगरी संस्कृती व खाद्य कला महोत्सव 2025 देखील आहे। 24ला देखील मी आलो होतो आणि खरोखरच खूप आनंद वाटतो की आपल्या समाजासोबत आपल्याला काही आपल्या गाण्यांने शेअर करून किंवा एन्जॉय करण्यासाठी मला खूप आवडतं आणि या ठिकाणी असलेल्या आमच्या महिला भगिनी माझ्या गीतावरती नाचतात, मला त्याचा खूप आनंद आहे। खरं तर हा आगरी संस्कृती व खाद्य कला महोत्सव आहे। या महोत्सवासाठी ₹1.90 आमच्या महिला भगिनी खूप मेहनत करतात। खूप त्यांचा असा वाटा असतो, खूप मोठा वाटा असतो, कारण मी बघतो आल्यानंतर सगळ्यात महिला स्वागतापासून तर या ठिकाणी परफॉर्मपासून आमच्या बुजुर्ग ज्या महिला आहेत त्यांनी देखील परफॉर्म केला, खूप छान वाटला। खरं तर आगरी असल्याचं मग सांगितलं की मला खूप अभिमान आहे। सगळ्यांना मी जय आगरी बोलतो आणि खरोखर आपण आगरी आहोत हे कुठे लपलं नाही पाहिजे, समोर आलं पाहिजे। त्यासाठी आपल्या तरुण पिढी लक्षात ठेवा की आपला आगरी समाज आहे, कुठेही मागे नाही। कारण तुम्ही मला पाहिलं असेल बिग बॉस सारख्या कार्यक्रमात आपल्या आगरी समाजाची जेवढी मला वाहवा करता आली किंवा जेवढं नाव मला उंच करता आलं तेवढं मी आपल्या समाजाचं नाव केलं। आपला आगरी समाजाचा एक दादूस त्या ठिकाणी कसा होता, काय होता ते सगळ्यांना दाखवलं। अख्ख्या वर्ल्ड फेमस शोमध्ये तुम्ही पाहिलं असेल। तसं तुम्ही सगळ्यांनी तरुण पिढी लक्षात ठेवा की आपला समाज आहे तर आपण आहोत। बस जय आगरी। दादूस, काय प्रेक्षकांना आज तुमच्यातर्फे सॉन्ग वगैरे बोलणार तुम्ही? खरं तर ज्या महोत्सवासाठी आलो त्याच्यासाठी मला अहो मेरा भाईंदर सजलाया या आनंद दिसाला, या आनंद दिसाला, गाव लोक जमलाया अगरी अगरी मोसवाला, ए गाव लोक जमलाया संस्कृती अगरी मोसवाला। आम्हाला या गोष्टीचा आनंद होत आहे की आगरी समाज उन्नती संस्थेतर्फे आगरी कला खाद्य संस्कृतीचा हा कार्यक्रम होतोय। शहरात हा पहिल्यांदा मोठा कार्यक्रम होतोय। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जे सर्व स्तरातल्या लोकांनी त्याला साथ दिली त्या गोष्टीचा विशेष आनंद होतोय। सामान्य लोकही आमच्याबरोबर आहेत, व्यापारी लोकही आमच्याबरोबर आहेत। त्याचबरोबर हे सांगायला आनंद होतोय की राजकारणी म्हणून सत्तेमध्ये असलेले आता महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री
गणेश नाईकजी, आमदार हरीश भोये, नंतर आमदार नरेंद्र मेहता, माजी आमदार गीता जैन यांची उपस्थिती आणि बरोबर भिवंडीचे खासदार बाळामामा, सुरेश गोपीनाथ म्हात्रेजी यांची उपस्थिती, यामुळे ह्या शहरामध्ये समाज बांधवामध्ये विशेषतः आमच्या कार्यकारिणीमध्ये इतकं चैतन्य आलं आहे की आधी आम्हाला शंका कुशंका वाटत होती की अडचणी येतील. समाजाची एक मागणी होती की हे शहर जे आहे हे आग्र्यांचं आहे, आग्र्यांच्या जमिनीवर उभं राहिलेले शहर आहे आणि आगरी भवनचं भाडं महापालिकेला देणं हे त्यांना मान्य नव्हतं. त्यांचा आग्रह होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याशी आमचा प्रयत्न चालू होता. त्यांची या बाबतीत सहानुभूतीच होती. आत्ता तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आलेले आहेत. त्यांना ह्या आगरी भवनच्या जागेबाबत इत्थंभूत माहिती आहे. त्यांच्याच मेहनतीने, त्यांच्याच प्रयत्नाने, त्यांच्याच आशीर्वादाने हा 6000 चौरस फुटाचा भूखंड आम्हाला मिळालेला आहे. आम्हाला विश्वास आहे नक्की, जसं मंत्री महोदय गणेश नाईक बोलले की हा कायमस्वरूपी मालकी हक्काने फ्रीहोल्ड जमीन आगरी समाज उन्नती संस्थेच्या नावी मी करून देणार म्हणजे देणार, हा त्याने आम्हाला शब्द दिला. त्यामुळे फक्त मीराबंदर मोदीला असं नाही, तर या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जो आगरी माणूस आहे त्याची छाती आज म्हणजे 32ची छाती 36 झाली असं म्हटलं तर चूक नाही. तर आमच्या पाठीशी मोठा स्रोत आहे. त्याने आश्वासनही दिलेलं आहे की ह्या कामकाजासाठी कोणत्याही परिस्थितीत कुठेही कधीही कोणताही निधी तुम्हाला कमी पडू देणार नाही असं मी आश्वासित करतो. त्याबद्दल आम्ही संबंधितांचे सर्व याच्या आधी ज्यांनी आम्हाला देणगी दिली आणि आज आम्ही 8.5 कोटी खर्च जमा केलेले आहेत पैसे. ह्या कामकाजाचं आमचं अंदाजपत्रक 25 कोटी रुपयाचं आहे. त्या पद्धतीने हे वाढू शकेल, पण आज आम्ही 25 कोटी लोकवर्गणीतून उभा करून एक आदर्श दाखवू की मुंबईमध्ये, रायगडमध्ये, ठाण्यामध्ये, पालघरमध्ये असं भव्य दिव्य असं 1 मजला अधिक 3 माळ्याचं 65,000 चौरस फुटाचं हे बहुउद्देशीय आगरी भवन निर्माण होईल याची आम्हाला खात्री झाली. ह्याबद्दल तर मला आणखी आनंद होतो आहे. आमच्या महिला भगिनींनी विनंती केली, आग्रह केला असं की आम्हाला हा कला खाद्य संस्कृतीचा कार्यक्रम करायची आमची इच्छा आहे. आमच्या कमिटीने त्यांना कोणताही आढावेढा न घेता, आणखी चर्चा न करता एकतर्फी आम्ही त्यांना मान्यता दिली. एन्जॉय करा, सगळे एकत्र या. आणि त्यांच्या आता जे असंही मला म्हटलं तर चूक नाही, जे आम्हाला थोडं कठीण वाटत होतं की लोकांना एकत्र जमवणं, पण या महिलांनी हा एक नवा पायंडा पाडून दिला. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला उपस्थित झाल्या आणि दूरदूरवरच्या महिला या कार्यक्रमामध्ये आलेल्या आहेत. या कार्यक्रमात छोट्या लहान मुलांनी म्हणजे 80 वर्षाच्या आजीबाईंनी जो कार्यक्रम सादर केले हे बघून आम्ही कुठे मागे नाहीत. आम्ही फक्त त्यांना प्लॅटफॉर्म देऊ शकलो नाही. या गोष्टीचा आज आम्हाला खेद वाटतो आहे. आणि पुन्हा हा फेब्रुवारी महिना आहे, पाऊस पडायच्या आधी, पाऊस झाला तरी आमचा 1000 लोकांचा पहिल्या माळ्यावर हा कार्यक्रम नीटनेटका होऊ शकतो आहे. ही व्यवस्था आहे. त्यामुळे कार्यक्रम हे होतच राहतील, मान्यवर येतच राहतील आणि आत्ता समाजाची लोक ज्यांना असं वाटतंय जे सक्षम आहेत ते पैसे देतच राहतील याच्यावर आमचा विश्वास आहे.